नमस्कार, मी संकेत आवटे. तुमच्यापैकी सगळ्यांची महत्त्वाची डिमांड असते, सर लॉसेस होत आहेत, नेमकं करू काय? मेजर पैसा माझा वाईप आउट होतोय. याच्यामागे काय कारण? जेव्हा जेव्हा मी ट्रेड घेतो, मॅक्सिमम वेळा मला सक्सेस मिळतो, खूप चांगला पैसा मी कमवतो, पण एका झटक्यात सगळं काही घालवतो. नेमकं काय सुरू आहे? मी हाऊसवाईफ आहे, मी कशाप्रकारे काम करू शकते? मी जॉब करतोय, मी कसं काम करू शकतो? मी जॉब करते, हाऊसवाईफ आहे, किंवा मी जॉब करत करत घर काम पण करते, म्हणजे घरातली पण सगळी कामं मला करावी लागतात, मग मी काय करू शकते? असे वगैरे प्रत्येक प्रश्न माझ्याकडे असतात. इथून म्हणजेच 18 वर्षापासून, 15 वर्षापासून 25, 30, 40, 50 अक्षरशः रिटायर्ड लोकांपर्यंत सगळेजण, हायेस्ट 80 वय आहे त्यांचं, जे आमच्यासोबत आज जोडले गेलेले आहेत, त्यांच्याबद्दल मी बोलतोय. मॅडम आहेत, त्या रिटायर्ड आहेत आणि खूप चांगलं मार्केटमध्ये काम करतायत. आता त्या विषयावर मला लगेच आत्ता जायचं नाही, पण मला सांगायचं हे आहे तुम्हाला, की जर आपण ठरवलं की मार्केटमध्ये आपल्याला उतरायचं आहे आणि उतरून कशा प्रकारे काम करायचं आहे हे पहिला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मेजरली आता बऱ्याच आपण न्यूज बघतो की या व्यक्तीने एवढं कमवलं, त्या व्यक्तीने तेवढे कमवले, याचा चांगला सक्सेस रेशो आहे. ठीक आहे ना, पण सेबीचा रिपोर्ट पण आपण वाचतो की 90% लोक पैसे घालवतात आणि अशा प्रकारे हेवी ट्रेड करून सगळं काही घालवतात वगैरे वगैरे सगळं आता सुरू असतं. पण सध्या जर तुम्ही विचारपूर्वक एक गोष्ट बघितली तर तुम्हाला कळेल की 90 लोक पैसे तर घालवतात, पण 10 लोक तर कमवतात. याचा विचार मी करायला सुरुवात केली होती सुरुवातीला. हा विचार केल्यानंतर मला काही पॅटर्न समजायला लागले. जेव्हा मी ट्रेडिंग करायला सुरुवात केली, बरेच लोक माझ्याकडून शिकण्याची इच्छा व्यक्त करत होते, त्यांना मी शिकवत गेलो. पण मी समजा 100 लोकांना शिकवलं ना, त्यातले 30च लोक चांगल्या प्रकारे ट्रेड करायला लागले, पण 70 लोकांना करता येत नव्हते. याचा अनालिसिस करताना मला कळालं की काही कॉमन चूक आहेत जे मॅक्सिमम लोक करतात, पण ही जी लोक आहेत 30 लोक, ही स्मार्टली प्ले करतात. मग यामध्ये प्रत्येक कॅटेगरीची लोक आहेत. कॅटेगरी इन द सेन्स, वय प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, एक्सपिरियन्स वेगवेगळा आहे, शिक्षण वेगवेगळं आहे, सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत. म्हणजे मिक्स प्रकारचे लोक आहेत आणि मेजरली जे लोक स्टेबल आहेत ना, ते लोक या कॅटेगरीमध्ये येतात. पण इथं जे लोक आहेत, मला मार्केटमध्ये जायचंय, पैसा कमवायचा, करोडपती व्हायचंय, या लॉजिकनं आलेले हे सगळे लोक आहेत. यांचं होतं काय? पहिला ट्रेड करतात, पैसे मिळतो, दुसरा ट्रेड करतात, पैसे मिळतात, चौथा ट्रेड करतात, पैसे मिळतात, पण अचानक एखादा असा ट्रेड होतो, सगळंच घेऊन जातो. बरं, एवढं झाल्यानंतर आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग नाही करत, आपण त्याचा अनालिसिस नाही करत, परत क्वांटिटी वाढवतो आणि हेवी ट्रेड मारायला जातो. बरं, आता मात्र हेवी ट्रेड मारताना होतं काय? परत जे कॅपिटल आपण टाकलं, एक 3-4 ट्रेड पहिल्यांदा सक्सेसफुल तर झाले होते, आता ते सुद्धा होत नाहीत. म्हणजे सगळंच गायब होतं. इथंच आपली मेजर चूक होते ना साहेब. आपण काय करायला पाहिजे की रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पाहिजे. कुठे चुकलो, काय चुकलो, किती चुकलो, काय करायला पाहिजे, या गोष्टी महत्वाच्या जाणून घेणं गरजेचं आहे. बरं, आता याच्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या. एक पेपर, एक पेन आपल्याकडे असायला पाहिजे. छान डायरी मी म्हणू शकलो असतो, नाहीतर आणि परत तुम्ही डायरीसाठी जाऊन एक 500 रुपये खर्च करून याल का? तर सरांनी डायरी सांगितली, सुंदर डायरी घ्यायला पाहिजे. गरज नाही. सिंपल पेन पेपर घ्या, नोट डाऊन करा, कुठं चूक झाली, प्रॉफिट झालं तर का झालं, लॉस झाला तर का झाला, याचा अनालिसिस करा आणि त्यानंतर ठरवा ना की आता मला काय मॉडिफिकेशन्स करायचे आहेत. महत्वाची गोष्ट यामध्ये ही येते की स्वभाव आणि आपली विचार करण्याची पद्धत, या दोन गोष्टी मॅटर करतात ट्रेडर बनण्यासाठी. लक्षात घ्या, एक व्यक्ती एकदम शांत आहे, निवांत आहे, एक डिसिजन जर त्याला घ्यायचा आहे ना, तर तो काय करेल? डिसिजन घेण्यासाठी वेळ घेईल. सर आपल्याला इकडे इकडे जायचंय, असं असं करायचंय. मग तो व्यक्ती काय करेल? हा ठीक आहे, असं करायचंय, बरं मग यावर मी काय करू, कशा प्रकारे करू, कधी जायचंय, कुठे जायचंय, किती वाजता जायचंय, आणि मग मला 10 मिनिटं दे ना, मी तुला सांगतो. दुसरी कॅटेगरी माझ्यासारख्यांची असते, सर इकडे जायचंय, का, कशासाठी, या कामासाठी, चल ठीक आहे मी येणार आहे, किंवा चल मी येणार नाही. क्विक डिसिजन. आता या दोन्हीतला एक स्वभाव छान आणि एक स्वभाव वाईट असं बिलकुल नाही आहे. दोन्हींचे वेगवेगळे मेरिट्स आणि डिमेरिट्स सुद्धा आहेत. सो या केसमध्ये जो व्यक्ती क्विक डिसिजन घेऊ शकतो, एकदम फास्ट, अग्रेसिव्ह आणि मार्केटमधून फास्ट ग्रो होण्याची तयारी त्याची असते, अशा लोकांनी स्कॅल्पिंग ट्राय करायला हरकत नाही. पण त्याचबरोबर पेशन्स पण असायला पाहिजेत, प्रॉपर शिकण्याची जिद्द असायला पाहिजे. गॅम्बलिंगच्या दृष्टिकोनातून आला तर त्याला ते जमणार नाही. पण तेच स्कॅल्पिंग, इंट्राडे ट्रेडिंग, क्विक एंट्री, क्विक एक्झिट, या गोष्टी एकदम शांत माणसाला जमत नाहीत. का जमत नाहीत? कारण त्याचं काम करण्याची पद्धतच स्लो असते. मोबाईल घेईल, विचार करेल, लॉग काढेल, चला हा चार्ट असा दिसतो, मग बाय करू, नंतर एक्झिट करू. आऊसाहेब, हा विचार करेपर्यंत ना सगळं गायब होईल. म्हणजे काय? तोपर्यंत एखादा स्कॅल्पर आमच्यासारखा माणूस एक्झिट करून टाकतो. या केसमध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की मला काय सूट होतं, यांना ते सूट होत नाही. मग शांत माणसाने यामध्ये यायचंच नाही का?
असं बिलकुल नाहीये. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. स्विंग ट्रेडिंगमध्ये कुठले स्टॉक चांगले चालतायत, कुठले धावतायत, किती लांब जातील, इथं एंट्री परत एक्झिट हे करू शकता. आता दोन्हीमध्ये फरक काय हे तुम्ही विचाराल, कारण तुम्ही नवीन असाल कदाचित, तर तुमच्यासाठी मी सांगतो. जर मी ट्रेड करतोय ना इंट्रा डे ट्रेडिंग, तर बेसिक आहे, लगेच मी बाय करणार, लगेच मी सेल करणार. बरं मॅक्सिमम कुठपर्यंत जाऊ शकतो, समजा सकाळी मार्केट 9ला ओपन होतं, ट्रेडिंगची जर्नी 9:15ला सुरू होते, पण आपण इमॅजिन करू, चला 9 वाजल्यापासून 3:30 पर्यंत तुम्हाला ते काम तुमचं पूर्ण करायचंय. 3:30च्या पुढे तुम्हाला जाता येत नाही जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर. स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, तुम्ही त्याला होल्ड करू शकता. मी आज बाय केलाय ना स्टॉक, मी उद्या परवा महिन्यानी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, 10 वर्षांनी, 50 वर्षांनी हवं तेव्हा विकू शकता. सो स्विंग ट्रेडिंग ऍक्च्युअली केलं जातं 8-10 दिवसामध्येच. म्हणजे काय, आज बाय करायचं, 2, 5, 10 दिवसांनी जेव्हा तो वाढेल मी विकून टाकणार. एक माझं टार्गेट असेल 1%, 2%, 5%, 10% एवढं आलं की मी बाहेर पडणार. तेवढं घ्या, बाहेर पडा. दॅट इज कॉल्ड स्विंग ट्रेडिंग. मग यासाठी तुम्हाला हेवी वेळ असायलाच पाहिजे, खूप जास्त स्क्रीन समोर बसायलाच पाहिजे, हे प्रकार गरजेचे नाहीत. सिम्पली तुम्हाला जेव्हा वेळ आहे तुम्ही चार्ट ओपन केले, सुंदर स्टॉक फाइंड आउट केले, त्या सुंदर स्टॉकमधून अतिसुंदर स्टॉक निवडला आणि त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. आता हा सुंदर अतिसुंदर कसा ओळखायचा बघा, एक बेसिक लेवलला सांगतो. मुद्दाम रॉकेट सायन्स जास्त या व्हिडिओमध्ये मी लावणार नाही. या व्हिडिओला तुम्ही जेवढ्या कमेंट कराल मी त्या वाचणार आहे, एक आणि एक कमेंटचा अनालिसिस करणार आहे आणि त्यामधून याचा पुढचा पार्ट बनवणार. कारण पहिल्याच पार्टमध्ये तुम्हाला सगळं क्लिअर नाही होणार आहे, तुमच्या बऱ्याच शंका असणार आहेत. त्या सगळ्या शंका मी दुसऱ्या पार्टमध्ये कव्हर करणार. निवांत 1-1.5 तासाचा व्हिडिओ बनवणार. मी स्वतः त्या प्रॅक्टिकली गोष्टी तुम्हाला करून दाखवणार, जेणेकरून अजून चांगली क्लॅरिटी येईल. म्हणून हा व्हिडिओ पहिला व्यवस्थित मूळ भक्कम पाया बनवण्याचा प्रयत्न करतोय, मग पुढच्या स्टेपला जातोय. कारण जोपर्यंत तुम्हाला या बेसिक गोष्टी कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला शंका येणार नाहीत. सो आता तुम्ही ठरवलं की मला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे. आता याचा फंडामेंटल बघा, स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, तर एखादा स्टॉक मी वर जाणार आहे म्हणून बाय करणार आहे. आता यामध्ये मी बिलकुल उलट जाणार नाही की कॉल शॉर्ट करा, पुट बाय करा, किंवा पुट शॉर्ट करा, किंवा कॉल बाय करा वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी घुसणार नाही. फ्युचर्समध्ये जा किंवा फ्युचर शॉर्ट करा, नको. सोप्या भाषेत मला स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, मार्केट वरच गेलं की मला पैसे कमवायचे आहेत. आता माझ्यावर एक गोष्टीची आहे, मार्केट चालवतो कोण, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मार्केट चालवतो कोण, मी की तुम्ही? दोघे पण नाही. NSE BSE चालवत असतील, बरोबर आहे. मार्केटला ऑपरेट करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता हे जाणून बुजून कोणी करतं असं पण नाहीये, लक्षात घ्या. एखाद्या स्टॉकमध्ये जर 500 कोटी 1000 कोटी एखाद्या म्युच्युअल फंडनी बाईंग केलं तर स्टॉक रॉकेट होतो. म्हणजे त्या स्टॉकचा ऑपरेटर कोण झाला, चालवणारा. ऑपरेटर म्हणजे आपल्या डोक्यात एक इमेज निर्माण होते की अशी कॅप वगैरे घातलेला असेल, काळा गॉगल घातलेला असेल, तोंड दाखवणार नाही, चोरासारखा कोणतरी असेल, काही नाहीये. ऑपरेटर इन द सेन्स ऑपरेट करणारा. मी या मोबाईलचा ऑपरेटर आहे, मी या लॅपटॉपचा आत्ता सध्या ऑपरेटर आहे. सोप्या भाषेत अननेसेसरी ऑपरेटर लोकांची इमेज निगेटिव्ह बनलेली आहे. हा, जे चुकीच्या उद्देशाने ही सेम गोष्ट करतायत ते चुकीचं करतायत. मॅन्युप्युलेट करणं, चुकीच्या पद्धतीनं स्टॉकला वाढवणं, त्याला पाडणं, हे दॅट इज कॉल्ड निगेटिव्ह थिंग्स. की निगेटिव्ह वेनीच ते आलेले असतात, निगेटिव्ह थॉट प्रोसेसनीच ते त्याला ऑपरेट करत असतात. त्यांच्या नादी आपण लागायचं नाहीये. जनरली तुम्हाला कळालं की म्युच्युअल फंडकडे पैसा आहे, त्याने वाढवला. आता समजा माझ्याकडे एक 100 कोटी रुपये आहेत बरं का, किंवा एक 10 कोटी रुपये आपण पकडून चालू. ज्या स्टॉकचं मार्केट कॅपच 50 कोटी आहे, त्या स्टॉकमध्ये जर मी 10 कोटी इन्व्हेस्ट करायला गेलो ना, तर अप्रॉक्सिमेटली 20% स्टेक माझ्याकडे येणार आहेत. त्या केसमध्ये डिमांड प्रचंड वाढली. एखाद्या स्टॉकमध्ये ऍव्हरेज जर तुम्ही काढून बघितलात तर एक सर्टन पर्सेंटेज मध्ये डेली ट्रेड होत असतात. डेली ट्रेड कसे होतात, तर समजा 100 लोकांना शेअर्स विकायचे आहेत, 100 लोकांना बाय करायचे आहेत. जर 100ला 100 असतील, काहीच हरकत नाही, स्टॉकमध्ये मेजर ग्रोथ येणार नाही किंवा डाऊन ट्रेंड येणार नाही, कारण डिमांड आणि सप्लाय अप्रॉक्सिमेटली सेम आहे. पण एखाद्या स्टॉकमध्ये निगेटिव्ह न्यूज आहे, काहीतरी घटना घडलेली आहे, या केसमध्ये काय होतं ना, की मॅक्सिमम लोक सेल करण्याचा प्रयत्न करतात. बरं, जी बाय करणारी लोक आहेत त्यांना माहिती आहे यामध्ये निगेटिव्ह न्यूज आहे, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, याच्या नादी लागायला नको, कारण आपण फसणार, म्हणून ते लोक त्यामध्ये एंट्री घ्यायला जात नाहीत. यामुळे होतं काय, सेलर जास्त, बायर कमी, परिणामी सप्लाय जास्त, डिमांड कमी, आणि म्हणून स्टॉक खाली यायला सुरू होतो. जर हा स्टॉक खाली येत असेल तर डेफिनेटली पडणाऱ्या स्टॉकमध्ये धावून जाऊन बाईंग करायला कोणी धजावत नाही. सो या केसमध्ये मार्केट खाली येतं.
सो मार्केट खाली कसं जातं आणि वर कसं जातं याबद्दल क्लॅरिटी आली. मग यावरून मला हे कळालं की जोपर्यंत एखाद्या स्टॉकमध्ये नॉर्मल लेवलपेक्षा जास्त इंटरेस्ट येणार नाही तोपर्यंत सप्लायच्या तुलनेमध्ये डिमांड, या दोन गोष्टींचं कंपॅरिझन बघा हा, सप्लायच्या तुलनेमध्ये डिमांड वाढणार नाही. समजून घ्या, रोज एखाद्या शेअरमध्ये बाईंग सेलिंग किंवा एखाद्या स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग एखाद्या स्क्रिप्टमध्ये जे होतं ते कदाचित 1000 क्वांटिटीचं होतं. एक्झाम्पल म्हणून मी देतो, कुठली XYZ शेअरचं नाव पकडा. आता हे करोडोत असतात बरं का आकडे. जेवढा मोठा स्टॉक रिलायन्स, HDFC, ICICI हे जे मोठे मोठे स्टॉक आहेत, करोडो शेअर्स रोज विक्री केली जाते आणि त्याची खरेदी पण केली जाते. आपण एक एक्झाम्पल म्हणून 1000 क्वांटिटी पकडतो. एक XYZ नावाचा स्टॉक आहे. या स्टॉकमध्ये काय होतं, 1000 क्वांटिटी बाय केल्या जातात, 1000 क्वांटिटी सेल केल्या जातात अप्रॉक्सिमेटली. मग ते कधी 990 असेल, 980, 930 असेल आणि इकडे 1020, 1005 किंवा 900, 870 याच रेंजमध्ये अप अँड डाऊन होत असतात दोन्ही गोष्टी बायर सेलरच्या. आणि यामध्ये जो डिफरन्स आहे ना त्यामुळे स्टॉक वर किंवा खाली जात असतो. सो आता एक गोष्ट मला ही कळाली की जर 1000ची डिमांड आहे अप्रॉक्सिमेटली बायर आणि सेलरची, त्यात अचानक बायर 1000च्या ऐवजी 20,000 आले तर याचा अर्थ काय झाला, रोज 1000 स्टॉकची डिमांड असते, आज 20,000 स्टॉकची डिमांड आहे. याचा अर्थ रोजच्या पेक्षा भयंकर काहीतरी सुरू आहे. याचा अर्थ डिमांड बनलेली आहे. याचा अर्थ त्या स्टॉकला पुल केलं जाऊ शकतं, पुश केलं जाऊ शकतं, डिपेंड ऑन द बायर और सेलर. मग 1 लाख बाईंग येईल की 1 लाख सेलिंग येईल की 50,000 बाईंग येईल की 50,000 सेलिंग येईल. जसं आपण म्हटलं 1000च्या ऐवजी अचानक व्हॉल्यूम वाढला, मग 10,000, 20,000, 30,000चं बाईंग अचानक आलं तर तो स्टॉक वर जाणार, कारण सप्लाय आहे फक्त 1000. म्हणजेच 1000 क्वांटिटी विकायला ठेवलेत आणि तुम्ही मागताय 10,000. आंब्याचा सीझन जेव्हा सुरुवातीला चालू असतो त्यावेळेला 10,000 रुपये डझन आंबे, तेच आंबे 500 रुपये डझन येतात नंतर. तेच सेम आंबे का, कारण पहिल्यांदा सप्लाय नसतो, त्यावेळी ठराविक झाडांचे आंबे पिकतात आणि ते विकायला येतात. इथं तसं होत नाही. इथं काय होतं, अचानक आर्टिफिशियली डिमांड क्रिएट केली जाते. आता जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं बरं का, कांद्याचं एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आर्टिफिशियली डिमांड क्रिएट केली गेली म्हणजे काय, ज्याच्याकडे कांदे आहेत ना त्याने साठे केले आणि कांद्याचे रेट फडकवले. केवढ्या मीम्स क्रिएट होत होत्या कांद्यावर, तुम्हाला आठवत असेल. कांदे ले लो. सो इथं पण तेच होतं. मग जर यामध्ये जास्त डिमांड आली तर तो वर जाणार. बरं, आता मजेदार एक गोष्ट मला सांगा, ज्या व्यक्तीकडे शेकडो शेअर्स किंवा आपण म्हणू शकतो शेकडो कोटीचे शेअर्स बाय करण्याची ताकद आहे, त्याच्याकडे अनालिसिस पण तेवढं स्ट्रॉंग असणार आहे. त्याला माहित असणार आहे की या कंपनीचं पुढे काय होणार. एक अजून इंटरेस्टिंग फॅक्ट पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगेन की टॉप ऑफिशियल्स बरोबर आमची बोलणी सुरू असतात. वेगवेगळ्या कंपन्यांच्या ओनर बरोबर आम्ही बोलतो, वेगवेगळ्या प्रमोटर बरोबर आम्ही बोलतो, वेगवेगळ्या म्युच्युअल फंडच्या टॉप ऑफिशियल्स बरोबर असेल किंवा असेल महत्वाची गोष्ट त्याच्या अनालिस्ट बरोबर, प्रत्येकाशी आमची चर्चा सुरू असते. आता कालच आम्ही एका अनालिस्ट बरोबर चर्चा करत होतो तर त्यांचं म्हणणं माझं म्हणणं सेम लेवलला जुळलं. बेसिकली ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत, मी सुद्धा मेकॅनिकल इंजिनियर आहे. ते एका टॉप फर्म मध्ये फंड मॅनेजर आहेत. मग आम्ही डिस्कस करत होतो की कुठे डिमांड येऊ शकते, काय होऊ शकतं. सो अनालिसिस करत करत आम्ही फाउंड्रीमध्ये घुसलो, फाउंड्रीमधून फोर्जिंगमध्ये घुसलो. त्याची डिमांड कशी येऊ शकते, काय येऊ शकते, कुठल्या कास्टिंगला येऊ शकते, कुठल्या कंपन्यांना येऊ शकते. कोल्हापूरची डिमांड भयंकर येणार आहे, कारण जी MIDC आहे ना त्यांची ग्रोथ जबरदस्त आता येणाऱ्या एक 5-10 वर्षात होऊ शकते, असं आम्ही एक अनालिसिस केलं आणि काही कंपन्यांची आम्ही लिस्ट काढली. आता त्यामध्ये मला घुसायचं नाहीये. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की एवढा सगळा अभ्यास करून शेकडो कोटी रुपये इन्व्हेस्ट केले जातात, हे तुम्हाला कळालं असेल. आता जर तो व्यक्ती शेकडो कोटी टाकायला तयार असेल तर भाई साहेब मी 10,000, 50,000 लाख रुपये इझिली टाकू शकतो. का टाकू शकतो, तर त्यानं टाकली म्हणून. ही पहिली गोष्ट. म्हणजे मी पहिला काय बघितलं की कोणीतरी असा मोठा माणूस आहे जो मोठ्या क्वांटिटी उचलतोय. मग हे सेम NSEच्या वेबसाईटवर मला दिसतं, जिथं सप्लाय, डिमांड, ब्लॉक डील्स, मोठमोठ्या घडणाऱ्या गोष्टी सगळ्या मला तिथं क्लिअर होतात. हे प्रॅक्टिकली मी पण तुम्हाला एखादा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये दाखवेन जर तुमची डिमांड असेल तर. कारण व्हिडिओ अननेसेसरी खूप मोठा होईल म्हणून ते ट्युटोरियल मी बनवत बसणार नाही. तुमच्या ज्या ज्या गोष्टीवर कमेंट येणार तेवढं मी तुम्हाला दाखवणार. आता याच्या पुढे तुम्ही म्हणाल हा त्यानं बाय केलं, नंतर मी जर बाय केलो तर वाट लागेल स्टॉकची. नक्कीच. म्हणजे काय होणार की त्यानं बाय केलं म्हणून मी बाय केलो आणि ते पडायला लागलं, उपयोग काय. होऊ शकतं, 100% होऊ शकतं. मग त्यासाठी पुढच्या स्टेपला जायचं. मला आज कळाले की हे 10 शेअर्स जबरदस्त डिमांडमध्ये, खतरनाक स्टॉक जबरदस्त वाढतायत.
भयंकर क्वांटिटी बाय होते डेलीपेक्षा. या तुलनेमध्ये जर रोजची कंपॅरिझन जर आपण केलं तर आज काहीतरी भयंकरच यामध्ये झालंय. बरं, इथंपर्यंत कळालं. पण 10च्या 10 स्टॉक डोळे झाकून बाय करायचे का? तर बिलकुल नाही. पहिला मी बघणार जे स्टॉक खूपच छोटे आहेत, पेनी स्टॉक आहेत, लिक्विडिटी नसते, डेली बाईंग सेलिंग हेवी प्रमाणात त्यात होतच नाही, असे स्टॉक पहिला बाजूला काढणार. अडकायला नको ना. अननेसेसरी समजा वर गेला, परत लोअर सर्किट लागायला लागला, आपण अडकून पडणार. कारण तो क्वांटिटी मोठ्या बाहेर काढेल वर जाऊन, आपल्याला बाहेरच पडता येणार नाही. मी माप स्टॉक घेतलाय 100 रुपयाला, त्याचे झाले 200 रुपये, पैसे माझे झाले डबल, पण इथनं लोअर सर्किट लागतंय, मला बाहेरच पडता येत नाही. अहो 100चं बाई, परत स्टॉक 50ला आला, जिथं पैसे डबल झाले होते तिथं आता निम्मे झाले, तरी सुद्धा बाहेर पडता येईना. ही केस होऊ शकते. सो या केसमध्ये मी लिक्विडिटी बघितली, त्यातनंच एक 2-4 स्टॉक त्यातले तुम्ही बाजूला काढणार. अरे यात लिक्विडिटी नाही, नको यामध्ये घुसायला. हे पहिलं तुम्हाला कळालं. फिल्टर लागला. दुसरा फिल्टर, थोडी फंडामेंटल चेक करायची. कंपनी काय करते हो? तुमची कंपनी डिफेन्समध्ये आहे, तुमची कंपनी बँकिंगमध्ये आहे, तुमची कंपनी कास्टिंग्स बनवते, मॅन्युफॅक्चरिंग करते, तुमची कंपनी फार्मास्युटिकल आहे, तुमची कंपनी IT मधली आहे. आता या सगळ्या कंपन्या तर मला कळाल्या. आता हे बघत असताना मी ठरवणार आत्ता चलती कुठल्या सेक्टरची आहे. सो साहेब मला कळालं IT सेक्टर बूम आहे, रॉकेटच आहे. का? तर रेट कट आणि या सगळ्या गोष्टी. मी हे लॉजिक लावलं. IT कंपनीला म्हटलं जरा बाजूला थांब. त्यानंतर मला कळालं रेट कट होणार म्हणजे पैसा स्वस्त होणार, पैसा स्वस्त होणार म्हणजे लोक घेणार. याचा अर्थ मला कळालं बँकिंग स्टॉक मध्ये तेजी येऊ शकते. IT, बँकिंग दोन्ही जवळ ठेवले, बाकी सगळं बाजूला केलं. जे काही 10-12 स्टॉक निघाले होते त्यातले 2 स्टॉक आले. आत्ता बसा, अनालिसिस करा, स्क्रीनर उघडा, फंडामेंटल्स बघा, त्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्नवर जा. आतापर्यंत मी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करायला सांगितलेलं नव्हतं. आता एवढे सगळे फिल्टर लावून मी टेक्निकल अनालिसिसवर आलोय. मग सपोर्ट काय, रेजिस्टन्स काय, ब्रेकआउट काय, SL कुठं असू शकतो, टार्गेट कुठं असू शकतं, रिस्क मॅनेजमेंट कशी करायची आहे, ओव्हरऑल स्टॉकची हिस्ट्री काय होती, कशा प्रकारे त्यानं परफॉर्म केलंय, ओव्हरऑल सेक्टरमध्ये तेजी आहे तर ओव्हरऑल सेक्टरची तेजी किती पर्सेंटची असू शकते, त्या सेक्टरच्या तेजीच्या तुलनेत हा स्टॉक किती धावतो, या 1-2-4 गोष्टी आपण बघणार आणि तो स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी सिलेक्ट करणार. अँड ही सगळी जी प्रोसेस आहे यालाच म्हटलं जातं स्विंग ट्रेडिंग. याच सगळ्या प्रोसेसला जास्त 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 ड्रिल डाऊन करत आपण खाली जाऊ शकतो, अजून बेटर करू शकतो, अजून इम्प्रूव्ह करू शकतो, जेणेकरून तुम्हाला चांगले प्रॉफिट्स आणि तुमची ॲक्युरेसी जास्त येणार. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, मार्केटमध्ये मला नेहमी प्रॉफिट होतं असं जो म्हणतो तो खोटारडा माणूस आहे. जगात 2च लोकांना हे माहिती असतं, बॉटम कुठं आहे आणि टॉप कुठं आहे. कोणाला? एकतर देवाला आणि दुसरं खोटारड्या व्यक्तीला. त्यामुळे आपण कोण आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, राईट? आता जर मी बाय करतोय तर 2-3 वेळा लॉस होणार आहे हे डोक्यात फिक्स ठेवायचा. मग रिस्क मॅनेजमेंट माझी फायनल असायला पाहिजे की बॉटम माझा कुठं असेल लॉसचा. 1000 पेक्षा जास्त रिस्क घेणार नाही. कदाचित मी 800-900ला पण बाहेर पडेल, पण बॉटम काय 1000, त्याच्या खाली काही झालं तरी मी जाणार नाही, हे डोक्यात फिक्स असलं पाहिजे. तरच स्टॉक मार्केटमध्ये उतरा. रिस्क मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. आजकाल मी स्टॉक मार्केटमध्ये जास्त लोकांना का ज्ञान देत बसत नाही ट्रेडिंग रिलेटेड, त्याचं कारण हे आहे की ज्या लोकांना आम्ही पण शिकवतो ना, 30 लोक खूप चांगलं काम करतात, पण ते 70 लोक गॅम्बलिंग करायचं याच उद्देशाने ते ट्रेड घेत असतात आणि तिथं फसतं. मग एका क्वांटिटीने करा ना साहेब, सुरुवात तर करा. 10 ट्रेड सक्सेस झाले, 15 झाले, 20 झाले, त्यातले 2-3 फेल पण झाले, काही प्रॉब्लेम नाहीये. मग जर मी 1000 रुपयाची ग्रोथ चांगल्या प्रकारे करू शकतो तर मी 10,000ची करू शकतो. मग 10,000 वर या, मग 25 वर या, मग 50 वर या, आणि मग 1 लाख, मग 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख असं करत जा. एक महिना स्वतःला प्रूव्ह करा आणि त्यानंतर पुढे जा. बरं, काही लोकांना अजून पण जमणार नाही. राम राम करा ना साहेब, कशाला मागे लागलाय मार्केटच्या? तुम मेरे लिए नहीं बनी असं म्हणायचं, ब्रेकअप करायचं, सोडून द्यायचं, काही हरकत नाहीये. याच्या पुढे जाऊन मग आपण इन्व्हेस्टिंग करू शकतो, म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू शकता. आमची मदत हवी आहे, कॉल करा बिंदास्त, आम्ही त्यासाठीच बसलोय, राईट? सो ट्रेडिंग जर करायचं असेल, तुमच्या मनात ज्या काही शंका असतील मला कमेंट करून विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देणार, कारण ही एक सिरीज मी घेऊन येतोय. कारण बरेच लोक मला वाटेत सुद्धा भेटल्यानंतर विचारतात, सर ट्रेडिंग शिकायचं आहे. काही हरकत नाही, इथूनच मी तुम्हाला बेसिक मधून पुढे घेऊन जातो. प्रत्येक गोष्ट पैसे पे करूनच शिकायला पाहिजे असं बिलकुल नाही आहे. जेव्हा तुम्ही ऍडव्हान्स लेवलला जाल, अजून तुमच्या स्किलला तुम्हाला पॉलिश करायचं असेल, तेव्हा मी आहे, डेफिनेटली शिकवेनच. व्हिडिओला लाईक शेअर करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवा. का पोहोचवा? तर प्रत्येकाला हे समजायला पाहिजे नेमकं मार्केट काय आहे आणि त्यांचेही प्रश्न मला समजायला पाहिजेत, जे की मी पुढच्या पार्टमध्ये कव्हर करणार आहे. धन्यवाद.
स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.